नाशिक कपालेश्वर मंदिर दानपेटी प्रकरणात मोठा आणि ठोस न्यायालयीन झटका। दानपेट्या उघडण्यासाठी दाखल केलेली गुरव मंडळींची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे फेटाळली। भाविकांच्या दानाच्या पैशांवरून 20 सप्टेंबर 2024 रोजी मंदिर परिसरात 2 गटात वाद आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण व्यवस्थापनच संशयाच्या भोवऱ्यात सापडले। या पार्श्वभूमीवर भाविक देवेंद्र पाटील व राहुल बोरीचा त्यांनी दानपेट्यांचा पारदर्शक हिशोब मागत धर्मदाय उपआयुक्त कार्यालयात धाव घेतली। तक्रारीची गंभीर दखल घेत धर्मदाय उपआयुक्तांनी 25 सप्टेंबर 2024 रोजी कपालेश्वर मंदिरातील सर्व दानपेट्या सीलबंद करण्याचे आदेश दिले। या आदेशाविरोधात गुरव मंडळींनी उच्च न्यायालयात धाव घेतली। मात्र न्यायमूर्ती रेवती मोहिती डेरे व न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून भाविकांच्या बाजूने ठाम निर्णय दिला। न्यायालयाने स्पष्ट संकेत दिला की दानपेट्या फक्त अधिपत्याखालीच उघडल्या जातील आणि हिशोब पूर्ण पारदर्शकच ठेवला जाईल। मूळ तक्रारदार देवेंद्र पाटील यांनी दानाचा हिशोब मिळेपर्यंत लढा सुरूच राहील असा ठाम इशारा दिलाय। हा निकाल म्हणजे भाविकांच्या विश्वासाचा विजय आणि मनमानी कारभाराला जबरदस्त चाप। यासाठी संस्थांचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत खंडेराव जाधव व बाकी सर्व विश्वस्तांनी पाठपुरावा केला। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।